सुद्धा आगमन झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. चला, क्रीजच्या दोन्ही बाजूला लाईनअप व्हायचं आहे. सर्व पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे व्यासपीठावर. चला, क्रीजच्या दोन्ही बाजूला लाईनअप करा दोन्ही संघांनी. मेन इन ऑरेंज आपण बघतोय आमच्या डाव्या बाजूला आहे ते म्हणजेच कल्याण वेस्टचे सर्व 40+ खेळाडू म्हणजेच लिजेंड खेळाडू. माझ्या उजव्या बाजूला मेन इन ब्ल्यू कल्याण ईस्ट लिजेंड्स. सन्माननीय गोपाळ लांडगे साहेबांचे आगमन झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये आता या एक्झिबिशन मॅचचा प्रेक्षणीय मॅचचा नाणेफेकीचा कौल होणार आहे. चला, दोन्ही कॅप्टन आता पुढे या, दोन्ही संघनायकांनी पुढे यायचं आहे. इट इज द कॉल आणि टेल्स नाणेफेक जिंकली आहे ती म्हणजे कल्याण ईस्ट टीमने. आपल्याला ओळख करून द्यायची खेळाडूंची, मग माझ्यासोबत यायचे जॉईन करायचं आपण. गोपाल लांडगे साहेब दोन्ही संघांना शुभेच्छा देतील. महेशदादा गायकवाड स्वतः तिथे मात्र आपण बघतोय इन ॲक्शन आज संघामध्ये खेळत असताना. जर्सी प्रोव्हाइड केली, तो एक फोटोसुद्धा व्हायरल झाला, आपण बघितलं तो या आश्रय वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित कल्याण प्रीमियर लीगच्या या पर्वामध्ये 5वं सीझन या स्पर्धेचं. कॅप्टन एक आवडला तो म्हणजेच निलेश, संघनायकातून निलेश आपण बघतोय तो म्हणजेच कल्याण वेस्ट टीम, कल्याण वेस्ट लिजेंड्स. दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. निलेश माझ्यासोबत आहे. मिकीला विनंती, मिकीने यायचं आहे. निलेश नाणेफेक. निलेश तू जे मिकीचा निर्णय काय? आम्ही फिल्डिंग करूया, त्यांना ट्राय करूया की कमीत कमी धावा रोखूया. गेल्या तीन वर्षात आम्ही लेजंड क्रिकेट खेळतोय, पण 2 वर्ष वेस्टला हरवलं आहे. यंदा पण प्रयत्न करूया की म्हणजे एक टसन मॅच बघायला मिळेल. जरी तुमची मैत्रीचे संबंध आहेत, एक टसन मॅच आम्हाला अनुभवायला मिळेल. मिकी काय म्हणशील या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? सलग 5वं वर्ष आपण या स्पर्धेचं बघतोय. आपल्या कल्याणच्या जे आता होतकरू खेळाडू आहेत, अपकमिंग यंगस्टर आहेत, त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न KPLच्या माध्यमातून केला गेला आहे. बघा, हे 40+ प्लॅटफॉर्म आहे, ठीक आहे. लेजंडचा क्रिकेट आहे, तो गाजवून गेले, कोण गाजवतोय आणि कोण गाजवणार. आम्ही खेळतोय चिट्टू सोबत, पण चिट्टू जेव्हा होता तेव्हा खेळलोय, पण आम्ही ट्राय करू की आपण क्रिकेट चांगला खेळूया आणि बघूया काय होतं काय नाही होतं. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. आता हा प्रश्न मी तुला विचारतो, मला तुझ्याकडनं योग्य उत्तर अपेक्षित आहे. माझा प्रश्न होता की अपकमिंग यंगस्टर आणि नवोदित खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न KPLच्या माध्यमातून केला गेला आहे. मोटिव्हला तुम्ही खेळून गेल्यात, पण सध्या जो प्लॅटफॉर्म या खेळाडूंना मिळतोय त्याबद्दल तू काय म्हणशील? खूप छान प्लॅटफॉर्म भेटतोय आणि याच्यातून तुम्ही पुढे जाऊ शकता आणि एक चांगलं क्रिकेट होऊ शकतो. तुला बॅटिंग आता करायची आहे, टीमला बॅटिंग करायची आहे, काय एक्सपेक्टेशन ठेवतोय, काय अपेक्षा ठेवतोय की 5 षटकांच्या मॅचमध्ये अपोनंट टीमसमोर किती धावा इथे उभारल्या जातील? जास्त जास्त करण्याचा प्रयत्न करू. आम्ही 50+ पुढे जायचा प्रयत्न करू. त्याच्या बोलण्यात एक मला चॅलेंज असं दिसलं की कल्याण ईस्टने 2 वेळा हरवलं आहे. तू काय त्यांना चॅलेंज देतोयस यावेळेस? असं त्या बात आहे. अभिनंदन, ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना शुभेच्छा आपण देऊया. माझ्यासोबत महेशदादा गायकवाड आहेत. महेशदादा, राजकारण एका बाजूला, क्रिकेट एका बाजूला, कारण क्रिकेट सगळ्यांना एकत्र आणतो, पण आम्ही नेहमीच बघतो की तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे असता, सपोर्ट करता. खास करून क्रीडा स्पर्धेमध्ये आम्ही बघतो की आपलं आवर्जून इन्व्हिटेशन असतं आणि कुठली स्पर्धा तुम्ही चुकवत नाही. पण आज इथे गेस्ट नाही, तुम्हाला खेळायचं इथे, त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? इथे क्रिकेट हा माझा पूर्वीपासून पॅशन राहिलेला आहे आणि मला जेव्हा चिच्चीने सांगितलं की आम्ही अशा पद्धतीचं आयोजन करतोय, पण इकडे आल्यानंतर असं हे आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी प्रेक्षकांना बसण्यासाठी त्यांनी जागा बनवली, त्यामुळे
या ठिकाणचं आकर्षण वाढलेलं आहे. आज समीर झाला, चिच्ची झाला, पतोडी झाला, म्हणजे मी 26 वर्षानंतर ग्राउंडवरती आलो आहे, म्हणजे ह्यांच्यासोबत. हे सगळे आमचे जुने सहकारी. निसार आहे तिकडे. निसार आता काय माहिती मला, आता आमच्यामध्ये गोसेप चाललं होतं की समीरचा अजून 5 फुटाच्या वरती बॉल जात नाही आणि आपण बॅटिंग घेतली आहे, फिल्डिंग घेतली, त्यामुळे माझ्या मनामध्ये धास्ती आली की साला जास्त हा असा स्कोर नाही बनावा की एंड त्याला कोणी तोडला नाही पाहिजे. त्यामुळे फिल्डिंगकडे जास्त माझं आकर्षण असेल आणि लक्ष असेल. धावा कशा जास्तीत जास्त रोखता येईल आमचा मानस असेल. आणि मी नेहमी म्हणतो की साला जिंकणं हरणं तर ते नशिबाचं खेळ आहे, पण लढणं महत्त्वाचं आहे. मी लढाऊ प्रवृत्तीचं आहे, त्यामुळे यांना सगळ्यांना सांगितलं आपण मनापासून लढा, हार जीत बाजूला ठेवा. हारणं जिंकणं महत्त्वाचं नसतं, लढणं महत्त्वाचं असतं. दादा, क्रिकेटमध्ये तुमचा फेवरेट डिपार्टमेंट कुठलं, बॅटिंग बॉलिंग? माझं ॲक्च्युली मी बॅटिंग करायचो, पण आमचा आता एक खेळाडू नाही इकडे, आपला विनय आमचा कॅप्टन असायचा. आणि तो नेहमीच सांगायचा की तू बॉलिंग कर चांगले. मग त्यानंतर मी लेग स्पिन ऑफ स्पिन दोन्ही करायला लागलो. आणि हा जो ग्राउंड आहे इथे लहानपणापासून खेळत आलेलो, त्यामुळे इथलं जास्ती इथला एक्सपिरियन्स आहे मला. आणि सगळेच जुने सहकारी मिळाल्यामुळे एक उत्साह आहे आणि आनंद आहे माझ्यासाठी. दादा, एक शेवटचा प्रश्न, जसं मी दोन्ही कॅप्टनला विचारलं तुम्हाला सुद्धा विचारतो. अंडरआर्म क्रिकेटला एक वेगळी झलक, एक वेगळी उंची देण्याचा प्रयत्न कित्येक स्पर्धांमध्ये होतो, पण मागची 5 वर्ष आपण ही स्पर्धा बघतोय. 2 वर्ष आपण कल्याण स्टेशनच्या जवळ, पण मागची 3 वर्ष तिसगावच्या मैदानावर एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न. इव्हन आपण बघतो की आउटर आयकॉन जे व्यावसायिक खेळाडू सुद्धा संघामध्ये असतात, त्यांचे स्वतःचे विचार, ते एक्सपिरियन्स शेअर करतात आणि एक चांगली टीम कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळतं. खास करून उद्देश आहे की कल्याणच्या आपल्या विभागातल्या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला ही संकल्पना कशी वाटली? बॉक्स टाईप क्रिकेट हा जिवंत ठेवण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ह्या मंडळींनी केलं आहे. सातत्याने हे लोक बॉक्स टाईप टुर्नामेंट या ठिकाणी आयोजित करतात. आणि मी जेव्हा ओरम सीझन खेळायचो सुभाष मैदानाला डेक्कनमधून, पण माझं आकर्षण बॉक्स टाईपमध्ये असायचं, कारण की कमी वेळात बॅटिंग पण भेटते आणि फिल्डिंग पण भेटते. खूप चांगला उल्लेख केला. आणि स्किलसुद्धा अंडरआर्म क्रिकेटमध्ये जास्त डेव्हलप होतं, हे सुद्धा तेवढंच. मी अनेक वेळा टीममध्ये खेळायचो 5वा 6वा, पण नंतर एक दिवस निश्चय केला की साला हे 5वा 6वा आपल्याला आवडत नाही, आपण टीमचा कॅप्टन बनायचा. सगळे इकडचे तिकडचे फिल्डर गोळा केले आणि मी कॅप्टन बनलो आणि बॉलिंग आणि बॅटिंग पहिला घ्यायचो. थँक्यू सो मच. या पण आता वळूया मॅचकडे, ॲक्शनमध्ये आता येऊया. नाणेफेक जिंकली ती कल्याण ईस्टच्या मिकीने आणि सांगितले आम्ही गोलंदाजी करू, आणि बॅटिंगला इन्व्हाइट केलंय ते कल्याण वेस्ट लिजंड टीमला. या आपण वळी आता व्यासपीठावर. गोपाल लांडगे साहेबांचं शेड्यूल खूप बिझी असतं, पण वेळात वेळी काढून तिथे आले, या स्पर्धेला भेट दिली. त्याचा सन्मान इथे संपन्न होणार आहे मात्र व्यासपीठावर आमच्या कमिटीच्या माध्यमातून. रतन पावशे साहेबांच्या शुभस्थानी सन्मानित करत आहोत, म्हणजेच गोपाल लांडगे साहेबांचा. मनपूर्वक आभारी ते व्यक्त करू. मायेची उबदार शार, सुगंधी फुलांचा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन इथे आम्ही सन्मानित करत आहोत सन्माननीय गोपाल लांडगे साहेबांना. खूप सुंदर असा मोमेंट देऊन इथे आम्ही सन्मानित करत आहोत गोपाल लांडगे साहेबांना. अत्यंत अमूल्य वेळा स्पर्धेसाठी आपण दिलात कल्याण प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये, आणि इथे आम्ही आभार प्रदर्शन करत आहोत सन्माननीय गोपाल लांडगे साहेबांचं. ग्राउंडवर मॅच लगेचच सुरू होईल. कल्याण ईस्ट लिजंड वर्सेस कल्याण वेस्ट लिजंड या 2 संघांमध्ये ही फाईट तुम्हाला बघायला मिळणार आहे. यानंतर हर्षवर्धन पालांडे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मानित होणार आहे.
चंद्रकांत पावशी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. हर्षवर्धन पालांडे साहेब शाल, सुगंधी फुलांचा पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह अशी ओळख आहे असं आपण बघतोय या सन्मानाचं. मनोभार आभार दोन्ही आमच्या मान्यवरांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. मॅच आपण सुरू करत आहोत ग्राउंडवर. हॅलो चिट्टू पावशे बुवा और आप बैठो नहीं दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायचं आहे लवकरात लवकर. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले असणार आहे. त्यानंतर बाकीच्या 4 षटकामध्ये बॅट्समनला डिमांड करायचं आहे बॅटिंग बॉलसाठी अंपायरकडे. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या ताबडतोब नावं सांगण्यासाठी, नावं अपडेट करण्यासाठी. कल्याण ईस्ट वर्सेस कल्याण वेस्ट लिजेंड्स. चला मॅच सुरू करूया. पंचांनी सिग्नल केलाय. फील्ड रेडी आहेत, प्लेयर्स रेडी आहेत. कल्याण ईस्ट वर्सेस कल्याण वेस्ट लिजेंड्स. स्ट्रायकिंग एला विक्रम भोईर आणि नॉन स्ट्रायकिंग एला अमित भोईर. पॉवर प्ले, बॉलिंग पॉवर प्ले, बॉलिंग मार्कवर कल्याण ईस्ट कडून, कल्याण ईस्ट लिजेंड कडून. गोलंदाज बॉलर्स नेम मिकी, बॉलरचं नाव तिथून सांगा. धरम. धरम पहिला चेंडू घेऊन धरम. समोर विक्रम भोईर. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या मॅचसाठी. प्रेक्षणीय सामना, एक्झिबिशन मॅच. पहिला चेंडू मुक्त ऑप्शनच्या बाहेर आहे आणि मंटी ते सिग्नल करतात वाईट बॉल. गोलंदाज येतो धरम. पहिला चेंडू वाईट टाकलाय धरमने. स्ट्राइक एंडला विक्रम. रिव्हर्स स्वीप, जबरदस्त टायमिंग, चौकार, गुड शॉट. चौकाराने खातं उघडलंय स्वतःचं विक्रम भोईरने. धावसंख्या 5.
ओ वॉट अ शॉट, मिकेच्या बाजून चेंडू ट्रॅव्हल होतो डीप मध्ये, सीमारेषेवर बॅक टू बॅक चौकार. या षटकानंतर आपण लगेचच आमच्या मुख्य व्यासपीठावर वळणार आहोत. त्या ठिकाणी काही सन्मानित करणार आहोत आपण. संदीप पावशे यांच्या शुभ हस्ते ऑन साईडला प्लेस करायचं बघा. त्या ठिकाणी महेश गायकवाड सुद्धा कव्हर करतात चेंडू. 26 वर्षानंतर ग्राउंडवर उतरले असं ते मगाशी त्यांनी म्हटले आहेत. आणि 16 वर्षानंतर ग्राउंडवर उतरले. त्यांनी बघायचं आहे परफॉर्मन्सच्या माध्यमातून उत्तर देतीलच, त्यात मात्र शंका नाही. स्टेज मॉनिटरला थोडा व्हॉल्यूम कर. गुड शॉट, चौकार. आम्ही संदीप पावशेंना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय रतन पावशेंना सन्मानित करायचं आहे. इस व्यासपीठावरती उपस्थित रतनजी पावशे यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. ऑफिशियल कॅमेरामॅन आपण एक क्षणचित्र टिपायचं आहे. आमचा ऑफिशियल कॅमेरामॅन हे क्षण टिपतील जरूर. येस, आमचे कॅमेरामॅन सध्या व्यासपीठावरती आपण पाहतात. शुभ सन्माननीय रतनजी पावशे साहेबांचा आपण करतोय. थँक्यू सो मच रतनजी पावशे साहेब, आपण वेळात वेळ काढून आलात आमच्या स्पर्धेसाठी, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. सध्या कल्याण ईस्ट लेजंड्समध्ये तुम्ही पाहाल महेश दादा गायकवाड खेळताना तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतात. खरं तर श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि जेव्हापासून दादा अध्यक्षपदावरती विराजमान झालेले आहेत तेव्हापासून मलंगड क्रिकेटचा मात्र डेव्हलपमेंट आपण पाहिलं आहे. चंद्रकांतजी पावशे साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि चंद्रकांतजी पावशे साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण आपल्या मुख्य अतिथी मंचावरती पार पाडतोय. सन्माननीय चंद्रकांत पावशे साहेबांचा शुभ सन्मान आपण पार पाडतोय. चंद्रकांतजी पावशे साहेबांचा शुभ सन्मान आपण आपल्या मुख्य अतिथी मंचावरती पार पाडतोय. थँक्यू दादा, आपलं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय. प्रशांतजी बोटे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. प्रशांतजी बोटे साहेबांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय. नेहमीच महेशदादा गायकवाड यांच्या कांद्याला कांदा लावून नेहमीच जनकार्यासाठी जनसेवेसाठी ते देखील उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांतजी बोटे साहेबांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती. धन्यवाद दादा, आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार. मनोजजी गोळंकर साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. सन्माननीय मनोजजी गोलंकर साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील बेलमकर साहेब, येस मनोजजी बेलमकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य अतिथी मंचावरती आपण पार पाडतोय. सागरदादा पावशे आपण देखील यायचं आहे. सागरदादा पावशे यांचा देखील शुभ सन्मान आपण आपल्या मुख्य अतिथी मंचावरती पार पाडतोय. या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. ऑनगोईंग मॅचकडे लक्ष वेधेल नीनाजी पाटील साहेब देखील आहेत. नीनाजी पाटील साहेब देखील इथे आहेत आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मान सन्मान पार पाडतो. एका बाजूला सामना सुरू आहे, एका ज्यांनी क्रिकेटच्या पटलावरती गाजवलं आहे. लेजंड्सच्या मॅचेस तुम्ही पाहतात आणि त्यांच्यासाठी गर्दी प्रेक्षकांची अमाप आहे. जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट प्रेमींचे क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा कल्याण प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम. कॉमेंट्री बॉक्सकडे जाऊया धावतं वर्णन ऐकण्यासाठी या सामन्याचं. थँक्यू प्रथमेश. टायमिंग होत नाही या चेंडूवर. चांगली गोलंदाजी आपण बघतोय या षटकामध्ये. गोलंदाजी मार्गून बघतोय म्हणजेच षटक क्रमांक 2 घेऊन आलाय समीर. धावसंख्या बघतोय धावफलक म्हणजे 20 धावा, 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. स्ट्रायकिंगला विक्रम भोईर. पॉवर प्ले संपलाय. बॅटिंग पॉवर प्ले आता मात्र बघायचं आहे कधी घेणार आहेत. बॅटिंग करणारा संघ कल्याण वेस्ट लिजेंड, नाणेफेक जिंकली कल्याण ईस्ट या संघाने.
समीर पुढचा चेंडू समोर समीर भोईर समीर नाही विक्रम भोईर. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. अपील पंचांकडे इम्प्रेस नाही आहेत, अंपायर इम्प्रेस नाहीत. बघा स्ट्रॉंग अपील एस टीच्या मागून. दबाव टाकण्याचा प्रयत्न पंचांवर, पण पंच आपल्या जागेवर सक्षम आहेत. राम गढवाल. स्ट्रायकिंगचे अंपायर आहे ते बंटी. धावसंख्या थांबली ती 20 वर. चांगलं कमबॅक या षटकामध्ये समीरकडून. लास्ट वेळेला लेट कट. चांगली फिल्डिंग हो, एक्सलंट फिल्डिंग. झोकून दिलं पूर्णपणे स्वतःला. मिकी आहे तिथे, स्वतः कॅप्टन आहे, संघनायक आहे, संघ आपण तो संघाचा नेता आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग करतोय मिकी. धावसंख्या 21. चांगला कंट्रोल केला षटकामध्ये धावसंख्येला. राऊंड विकेट पुन्हा एकदा समीर. स्वीप करायचं होतं, टायमिंग जमणार नाही. रनआउटची संधी आहे. अपील पंचांकडे रनआउटसाठी स्ट्रॉंगली केलंय, दबाव टाकलाय. टी शर्ट नंबर 7 विकेट किपर. थर्ड अंपायरला रेफर केलाय हा निर्णय. समीर विकेट किपर सुद्धा समीर. विकेट किपर निसार आहे. आणि बघायचं तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. पहिल्या षटकात तब्बल 19 धावा खर्च झाल्या होत्या आणि त्यानंतर एक कंट्रोल करणारं षटक. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय समीर. रहीम कुरेशी येत आहेत, काहीतरी चर्चा करतायत निसार सोबत, मिकी सोबत, की कशी स्ट्रॅटेजी असायला हवी आता मात्र पुढच्या काही चेंडूंवर, पुढच्या काही षटकांमध्ये. आणि बघायचं त्या ठिकाणी चेंडू हातामध्ये आहे की नाही, की तो ब्रश करत असताना स्टंपला हातात निसटला आहे, या सगळ्या गोष्टी पडताळल्या जातील, चेक केल्या जातील. अक्षयने सुद्धा भरपूर मेहनत घेतली आज पूर्ण दिवसामध्ये ॲज अ स्कोरर. फक्त एक मॅच रेस्ट मिळाली, फक्त एक मॅच. कंटिन्युअसली स्कोरिंग केली अक्षयने. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमात थेट प्रक्षेपण सुरू आहे आणि त्यांच्याच कंट्रोल रूममध्ये आपण बघतो की चेक केलं जाते. तिसरे पंच शेखर धोत्रे त्या ठिकाणी आहेत. इट्स आउट. फर्स्ट विकेट डाऊन. कल्याण वेस्ट लिजेंड अँड प्लेअर बॅक टू डग आउट विक्रम भोईर. प्रशांत भोईर बाळा. जर्सी नंबर 14 प्रशांत भोईर बॅटिंगसाठी. 1 डाऊन बॅट्समन. ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा मात्र खूप मोठे मोठे पराक्रम केलेत, चांगला परफॉर्मन्स दिलाय. तर अंडरग्राऊंड क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या संघासाठी सज्ज होतोय. स्वीपचा फटका. चांगली फिल्डिंग हो, मॅग्निफिसंट फिल्डिंग. क्या बात आहे. प्रेक्षकाची मनं जिंकली आहेत आपण बघतोय. मगाशी जसा उल्लेख केला की 16 वर्षांत जरी मी ग्राउंडवर उतरलो आहे, पण तीच धमकम आहे, तीच दहशत आहे, ते स्टँडर्ड आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि मला सांगतो अक्षय धावसंख्या अंकित झाली धावफलकावर 21. फक्त 2 धावेंचा षटक. मॅग्निफिसंट बॉलिंग. म्हणजे आपण बघितलं की गोलंदाजी चांगली केलीच, पण निश्चितपणे की क्षेत्ररक्षकांची साथ लावली. त्यापैकी 2 चेंडू बघितले बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये कव्हर केले ते महेश गायकवाड यांनी आणि चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. 2 धावेंचं षटक बघायला मिळतंय. धावसंख्या 21. त्या अध्यक्ष आहेत मलंगड क्रिकेट असोसिएशनचे, त्यांच्यामुळे क्रिकेटचं परिपक्व ज्ञान त्यांना आहे आणि बऱ्याच वर्षानंतर जरूर ते मैदानामध्ये उतरलेले आहेत, पण अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं आहे त्यांनी. जबरदस्त. कदाचित श्री साई स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती त्यांची रील देखील भरपूर व्हायरल होईल, त्यामध्ये ते मात्र शंका नाही आहे. तेच बघायचं आता मात्र कशा प्रकारे उत्तर देणार. कारण मगाशी कल्याण ईस्टच्या कॅप्टनने मिकीने सांगितलं की 2 वेळा त्यांना आम्ही पराभूत केलेलं आहे, पण कल्याण वेस्टच्या कॅप्टनने सांगितलं की आज तसं होणार नाही, आज दिवस आमचा आहे. बघायचं आहे, ही ठसन बघायला मिळणार ग्राउंडवर. कल्याण वेस्ट वर्सेस कल्याण ईस्ट. इवन दोन्ही संघ एकमेकांचे चांगले मित्र आहेत. जुन्या काळामध्ये एकमेकांसोबत खेळलेत, एकमेकांच्या विरोधात खेळले, त्यामुळे डावपेच माहिती आहेत. जसं मगाशी महेश गायकवाड यांनी उल्लेख केला की हे ग्राउंडवर मी लहानपणापासून खेळतोय, त्यामुळे या ग्राउंडचा अनुभव मला दांडगा आहे आणि बघायचं त्या अनुभवाचा फायदा कशाप्रकारे उचलणार कल्याण ईस्टची टीम.
कारण यजमान आहेत, पाहुणे इथे कल्याण वेस्टचे खेळाडू आलेत. त्यामुळे मगाशी मानसुद्धा मिकीने दिला कॅप्टनला की तू कॉल कर. हे असायला हवं, या गोष्टी असायला हव्या आणि तेच बघायला मिळालं. 2 षटकाकर 21ला मॅच सुरू करा. बॉलिंग मार्गवर गणेश षटक क्रमांक 3 घेऊन आला. यशीच्या मागे निसार फिल्डिंग सेट करतोय. थर्ड मॅनला खेळाडू ठेवला आहे म्हणजेच सुद्धा कॅप्टन मिकी. एक डीप स्क्वेअर लेग आहे संग्राम. समोर शॉर्ट मिड विकेटला समीर. मिड ऑफ थोडासा डीप आहे, मिड ऑन थोडासा डीप आहे. स्वीप करायचा प्रयत्न, इथे होते ती चूक. हो क्या बात आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. वाईट बॉलचा इशारा केलाय. वाईट +1 2 धावा आपण ॲड करूया धावफलकावर. स्वीप करायचा प्रयत्न केला, प्रयत्न फसला होता पण प्रशांतने सांगितलं इथे 1 धाव पूर्ण होऊ शकते. मिसफील्ड झाली त्या ठिकाणी आणि 2 धावा धावणे ते पूर्ण होत आहेत. 1 धाव धावणे ते पूर्ण होते. एक वाईड आहे. धावसंख्या दोन्ही पुढे सरकली. 23 धावा धावफलका षटक क्रमांक 3 सुरू आहे. पण कौतुक करेन ते मी समीरचं, काय गोलंदाजी केली. फक्त 2 धावेचं षटक त्याने टाकलं. पहिल्या षटकामध्ये 19 धावा येऊन सुद्धा काय कंट्रोल केला बॉलिंगमध्ये समीरने. गणेश समोर आता मात्र प्रशांत भोईर. ऑप्शनच्या बाहेर आहे, खूप बाहेर आहे. लेग ब्रेक होतोय. वाईट बॉल. शाब्दिक चकमक. इष्टीच्या मागे निसार. धावसंख्या 24. नकार दिलाय, नकार दिलाय, नकार दिलाय. रिव्ह्यू बॅटिंग टीमचा आहे. वाईटचा रिव्ह्यू, वाईटसाठी रिव्ह्यू घेतलाय. राम बॅटिंग टीम, बॅटिंग टीम, बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. बघायचं आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला कॉन्फिडंट होता. येस बॅटिंग टीमचा आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज कॉन्फिडंट होता. वाईट आहे म्हणून. बघायचं तिसरे पसरे यावर काय निर्वाळा देत आहेत. वाईट आहे की नाही. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. आता तुमच्याकडे एकही रिव्ह्यू उरला नाही या इनिंगमध्ये. बॅटिंग टीम कल्याण वेस्ट लिजेंड. Oh, appeal caught Sonny. What a catch! Stunning catch of the tournament. Sensational catch of the tournament. बघू शकता ॲक्शन रिप्ले मध्ये स्वीपचा फटका आणि काय जबरदस्त झेल फलंदाज बाद. आनंदात घेतात. थोडा मेकीचा डान्स देखील तुम्हाला पाहायला मिळाला. क्या बात आहे मेकी. आणि महेश दादा गायकवाड देखील जेव्हा आपण पाहिलं KPLचं टायटल सॉन्ग वाजलं तेव्हा थोडा ताल धरत होते. आणि ही मजा, हे आनंद आहे या सगळ्या खेळाडूंना करतात. भरपूर कमी आणि क्वचित वेळ मिळतो खेळण्यासाठी. आणि महेश दादा गायकवाड म्हटलं की सदैव नक्कीच जनतेच्या रक्षणासाठी त्यांच्या नक्कीच आपण पाहतोय सेवेसाठी ते तिथे तत्पर असतात. आणि आज मात्र ते क्रिकेटचा आनंद घेत आहेत. नाही, ही कॅच घेऊन त्यांनी दाखवून दिलं. मला त्यांनी शब्द दिला होता मागाशी की या ग्राउंडचा मला लहानपणापासूनचा अनुभव आहे आणि ते त्यांनी दाखवून दिला आहे कॅचमध्ये. वॉट अ कॅच. मॅग्निफिसंट कॅच फाईन लेगमध्ये. त्या ठिकाणी आपण बघतोय बॅट्समन खूप जवळ आहे. ते अत्यंत वेगवान तो झेल पकडला आहे. ऑन ड्राईव्ह धावची संधी फसवल्या त्या ठिकाणी. फलंदाज बाद. 1 मोर विकेट. बॅक टू बॅक विकेट फॉर टीम कल्याण ईस्ट लिजेंड. निकेश, न्यू बॅट्समन निकेश. निलेश नॉस्ट्रेलियाला दोन्ही नवीन फलंदाज आहेत ग्राउंडवर. दोन्ही फलंदाज नवीन आहेत. पहिल्या विकेटसाठी जबरदस्त पार्टनरशिप आपण बघितली होती. इव्हन पहिले काही फलंदाज जबरदस्त इम्पॅक्ट होता त्याच्यामध्ये. टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलमडली आहे. एकमेव फलंदाज विक्रम भोईर 14 धावा कुठल्या. त्यानंतर अमित भोईरच्या 5 धावा. प्रशांत भोईर 0 बाद झाला आहे. खातं उघडलंच नाही आहे. रोहन आणि निलेशला 9 फलंदाज आहेत. तर दोघांनाही खातं उघडायचं आहे. धावसंख्या बघतो ती पाहिजेच. धावफलक 24 धावा थांबली आहे बऱ्याच वेळापासून.
बॅक टू बॅक विकेट बघायला मिळत आहेत रनआउट स्वरूपात. स्ट्राईक केला फलंदाज उभा आहे तो रोहन, नॉन स्ट्राईक केला निलेश आलाय, गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर गणेश. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस, तिसरा षटक मार्गस्थ आहे. चला सामना सुरू करा. कल्याण ईस्ट लिजंड्स वर्सेस कल्याण वेस्ट लिजंड्स. जे सांगितलं ते करून दाखवण्याची धमक सुद्धा ठेवतात खेळाडू. जसं कॅप्टनने मगाशी उल्लेख केला की 2 वेळा आम्ही हरवले त्यांना, पण तेवढाच चॅलेंज दिले तो कल्याण वेस्टच्या लिजंड्स खेळाडूंनी की आज होणार आहे तसं. आज आम्ही काहीतरी वेगळं करून दाखवू. स्टेप आउट, वॉट अ शॉट, मॅग्निफिसंट शॉट, सीमारेषेबाहेर खणखणीत चौकार. चला गणेश पुढचा चेंडू घेऊन. चला मॅच सुरू करा. अजून एक चांगला जबरदस्त स्टेप आउट, काय जबरदस्त फटका, कार्पेट शॉट, चौकार. धावसंख्या 32, 32, 32 धावा धावफलकावर आहेत. हो इथे माझा चेक, एक चेक अलाउड होता तो मात्र कंप्लीट झालाय. बॅट्समॅनचं पोझिशन चेक करतात एक्झॅक्टली कुठे येऊन तो खेळू शकतो. 32 धावा धावफलकावर, चांगली बॅटिंग. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, क्या बात आहे, क्या बात आहे, व्हाईट बॉल. पण यशीच्या मागे आपण बघतोय डोळ्याची पापडी लवते ना लवते. क्या बात आहे, फिरकीवर फसवलं. 2 चेंडू पुढे येऊन मात्र 2 जवळच स्ट्रेट ड्राईव्ह दाखवले होते फलंदाज रोहनने आणि त्याला मात्र निश्चितच त्या मोमेंटला बीट केलं, फसवलं. पायाच्या मागून चेंडू निघून गेला. वाईड बॉलचा इशारा पंचाने केला. एकदा तिथे ॲड केली जाईल. धावसंख्या 33 आणि अजून एक धक्का लागला मैदानावर तो कल्याण वेस्ट लिजंड टीमला. बॅटिंगसाठी पोहोचला नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय बॅटिंगसाठी येतोय, परेश येतोय रोहनच्या जागी. एकूण 4 गडी बाद, धावसंख्या 33, 3 षटका अखेर. सध्या आपण बघतोय की 11ची सरासरी आहे आणि बघायचं बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 4 आता कोण घेऊन येणार. कल्याण लिजंड वर्सेस कल्याण वेस्ट लिजंड्स वर्सेस कल्याण ईस्ट लिजंड्स असा सामना बघतोय तुम्ही. चला मॅच सुरू करा, मॅच सुरू करा. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा समीर सेकंड स्पेलमध्ये येईल गोलंदाजी करण्यासाठी. समोर असेल तो निलेश, नॉस्ट्राइकिंग एंडला परेश उभा आहे. 3 षटका घेत 33, करंट रन रेट 11चा. चला मॅच सुरू करा, मॅच सुरू करा. सामना सुरू करायचा आहे. चला अजून एक सामना बाकी आहे. प्लीज जरा रिक्वेस्ट आहे, सामना सुरू करा.
सेकंड स्पेल दुसरं षटक वैयक्तिक घेऊन आले समीर. तिने मागचं षटक अत्यंत इकॉनॉमिकल टाकलं होतं, अवघ्या 2 धावेचं टाकलं होतं. चला मिकी जरा प्लीज रिक्वेस्ट आहे, अजून एक तर मॅच बाकी आहे, नंतर जरा स्पीडअप करा मॅच. स्ट्राईक केला निलेश. ओ क्या बात है, विकेट विकेट विकेट. समीर हवा का झोंका. ओ इम्प्रुव्हायझेशन, बटका बनवायचा होता, पंचांचा इशारा लेग चिकच्या बाहेर. वाईट बॉल, वाईट बॉलचा इशारा केला पंचांनी. धावसंख्या 34. इम्प्रुव्हाइज करायचा प्रयत्न, मागे आता फाईन लेग ठेवलाय योगेशसाठी. ते चक्रव्यूह आता बघायचं आहे, वेधावं लागेल. मिकीने चॅलेंज केलंय, मारून दाखव, बघायचं त्या ठिकाणी योगेशचं उत्तर काय आहे. एक चेक अलाउड आहे, फक्त एकाच ओव्हरमध्ये एकच चेक अलाउड आहे. फक्त एकच चेक तुम्ही करू शकता. जबरदस्त कॉन्टेस्ट. टायमिंग जमणार या चेंडूवर, पण धाव तिथे निश्चितच मिळेल. बघायचं त्या ठिकाणी चेंडू कुठे ब्रश झाले, पंच बघतायत. इशारा त्यांचा येणं बाकी आहे. स्ट्राईक एंड आपण बघतो तो फलंदाज परेश. अप्रतिम गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. मागच्या षटकात सुद्धा गोलंदाज समीरने चांगला ऑफ ड्राईव्ह, चांगला फटका. तिथे शतशः काय डीपमध्ये चेंडू कव्हर करतो, परत एकच धाव. निमेश त्या ठिकाणी चेंडू कव्हर करतो, एकच धाव मी त्या चेंडूवरती परेशने खातं उघडलं एका धावेने. धावसंख्या 36. योगेश ऑन स्ट्राईक, योगेश पालकर. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न येते, क्षेत्ररक्षक काय समोर. रहीम कुरेशी, गुड फिल्डिंग बाय रहीम कुरेशी. क्या बात आहे. R1 स्पोर्ट्सचे सर्व खेळाडू इथे मात्र ॲप्रिशिएट करतायत, सपोर्ट करतायत रहीम बाईंना. 37 धावा धाव फलकावर. ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ टोटल 5 विकेट, 5 गडी बाद 37. राऊंड विकेट समीर, समोर परेश. स्क्वेअर कट त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू होता पण नकार दिलाय. गुड डिसिजन. अमरी तुमरी, हाराकिरी. धावसंख्या 38. योगेशचा स्टॅन्स बघा, क्या बात आहे. चॅलेंजिंग स्टान्स, आणि त्याने नेहमीच चॅलेंज स्वीकारलं. असा खेळाडू आहे, प्रेक्षकांना एंटरटेन करतो, चॅलेंज स्वीकारतो. नुसता एंटरटेन करत नाहीत, धावासुद्धा जमवतो. ही सुद्धा ओळख आहे त्याची. विकेट किपर एसटीच्या मागे निसार. स्टान्स बघा.
स्वीप करायचा प्रयत्न, योगेशची विकेट काढली आहे. हे बघा सेलिब्रेशन. ते भावकीला मागे सोडतायत आज मिकी. आज त्यांनी पहिले सांगितलं जेव्हा ते मैदानामध्ये जात होते तेव्हा सांगितलं आज मिकी झुकेगा नाही साला. निर्णायक षटक आणि बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन बाय कल्याण वेस्ट लिजेंड. स्क्रीन जवळून सगळ्यांनी बाजूला व्हा. समोर स्क्रीन समोर जेवढेही प्रेक्षक आहेत तेवढं थोडं बाजूला व्हा. इथे आपल्यासोबत बरेचसे खेळाडू आहेत. स्वप्नील काय वाटतंय कोणता संघ जिंकेल? कोणता संघ जिंकेल फक्त सांगायचं आपण. कल्याण ईस्ट. क्या बात आहे. कल्याण ईस्टला सपोर्ट आहे बघा. पुष्पा आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन आपण फॉलो करायचं बघा. इथे कल्याण ईस्टसाठी किती जण सपोर्ट करतात? एकदा आवाज हा. कल्याण ईस्टसाठी किती जण सपोर्ट करतात? क्या बात आहे. वेस्टचा आवाज कुठे? वेस्ट कल्याण वेस्टवाले कुठे? बापरे वेस्टची तादाद जास्ती आहे इकडे. परत एकदा कल्याण ईस्टसाठी आवाज कुठे? कल्याण ईस्ट. क्या बात आहे. हा जल्लोष हा उत्साह आहे प्रेक्षकांचा लेजंडसाठी बघा. एक्झिबिशन मॅच आहे आणि प्रेक्षक बघा काय खतरनाक प्रतिसाद देत आहेत. आणि असं काय सांगाल रहीम भाई कुरेशी इन ऍक्शन आहेत. अतुल काय सांगाल? काय सांगू आम्ही आमचा एकदम डेंजर आहे भाई. आमचा खिलाडी एकदम भारी खेळतोय. क्या बात है. येस कॉमेंट्री बॉक्स. चला मॅच सुरू करा. बराच डिले झालाय. कल्याण ईस्ट टीम आपण फक्त फिल्डिंग सेट करते. फिल्डिंग लावून घ्या. बघा सगळे खेळाडू एका साईडला आणि महेश गायकवाड साहेब फक्त एका साईडला उभे आहेत. त्यांना सुद्धा विचारत घ्या. सामना लवकर सुरू करा. टाइम इम्पॉर्टंट आहे. डिसिप्लिन इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये. तसं मगाशी या ठिकाणी आपण बघितलं की ओपिनियन घेत होता प्रथमेश. कल्याण वेस्टचा आपण बघतोय आई गावदेवी स्टँडमधला जो आवाज आला ना त्या आवाजामध्ये दम होता. हे मी नक्की सांगेन. जरी ईस्टला आपण आहोत ईस्टचा समर्थन भरपूर आहे पण एकच आवाज आला आई ते गावदेवी स्टँडमधला कडक आवाज आला होता कल्याण वेस्ट टीमसाठी. मिकी ट्रॅक पॅन्ट खाली करा मिकी. जबरदस्त मॅच होईल कारण दोन्ही बाजूला स्टारकास्ट आहेत आणि अप्रतिम सामना तुम्हाला पाहायला मिळेल. यामध्ये ते मात्र शंका नाही आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय. चला सामना सुरू करा. परेश ऑन स्ट्राईक. बॉलिंग मार्कवर बॅटिंग पॉवरचं षटक बघायचं आहे. खेळाडू किती आहेत सर्कलच्या बाहेर? चेक 3 आहेत. पुष्पा येस आपल्यासोबत या स्पर्धेचे जनक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दमदार आयोजक यशस्वी आयोजक चिट्टू पावशे आहेत. आणि चिट्टू काय वाटतंय दोन्ही संघ एकमेकांच्या समोर आहेत. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत अप्रतिम आहेत. काय वाटतंय कोणता संघ जिंकेल? संघ कुठला पण जिंको पण लेजंड्स खेळायला आल्यानंतर त्यांना बघून आपल्याला पण आनंद होतो कारण की त्यांना बघूनच आपण शिकलेलो आहे इकडे. मग ते खेळताना बघून सर्वच खुश असतात. क्या बात आहे. सर्वांना आनंद वाटतोय. लेजंड्स खेळत आहेत आणि सर्वांना आनंद आहे. नक्कीच या ओ माय गुडनेस येस बॅटची एज घेतली. हे सेलिब्रेशन आपण पाहतोय विकेटचं पतन. फलंदाजीला पोहोचतोय अँथोनी. सिद्धू ऑन स्ट्राईक. न्यू बॅट्समन ॲट लास्ट ओव्हर. पॉवर प्ले सुरू आहे आणि विकेट आपण बघतोय पहिल्या चेंडूवर मिळाली आहे ती गोलंदाज संदेशने विकेट काढली पहिल्या चेंडूवर. लिजेंडरी प्लेयर कल्याण ईस्ट वर्सेस कल्याण वेस्ट. लिजेंड प्लेयर्स. धावसंख्या आपण बघतोय सीमित ठेवली आहे. धावफलक आपण बघतो धावसंख्येची अंकी जरी 38. जवळचं कॉन्ट्रीब्युशन. गणेश 1 षटक 12 धावा 2 विकेट. त्यानंतर समीर 2 षटक धावा खर्च केल्या त्या फक्त 7 आणि 2 विकेट. चला मॅच सुरू करा. धावसंख्या 38 धावा धावफलकावर आहेत. संदेश समोर. सिद्धू
हो बघूया, चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे, व्हाईट बॉल पंटीचा इशारा येतोय. आमचे पंच सांगतात, इशारा करतात व्हाईट बॉल. ओटीपी सुद्धा आपण बघतोय क्रिकेट प्रेक्षक भरपूर मोठ्या जोमाने एन्जॉय करतायत. ऑन साईडला खूप चांगला प्लेसमेंट, बॅटिंग बॉलरे सुरू आहे आणि कणकणीत चौकार. मॅचच्या टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. अर्बन स्पोर्ट्स आणि अजिंक्य साई बिलिव्हर्सचे कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये चालू असलेल्या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. अजिंक्य साई बिलिव्हर्स आणि अर्बन स्पोर्ट्स. धावसंख्या 43. अप्रतिम चौकार सिद्धूच्या बॅटून आपण बघतोय. सीमारेषे बाहेर 4 धावेसाठी. चला जरा मॅच सुरू करा. सामना सुरू करायचा आहे विकी. आणि नंतर अजून एक मॅच बाकी आहे. गाड्या तुम्ही आता वाजले किती बघताय, 10 वाजत आलेत. हो हो हो, त्रिफळा उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड केलंय. मॅग्निफिसंट डिलिव्हरी, चौकाराचं उत्तर दिलंय सिद्धूला. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. बॅटिंगसाठी स्वरूप ऑन स्ट्राईक. निर्णायक षटक, 2 विकेट आतापर्यंत काढल्या त्या षटकामध्ये संदेशने आणि चांगला संदेश दिला आपल्या संघाला. धावा खर्च केल्या त्या 5 आतापर्यंत या षटकात. ओ क्या बात आहे. रनआउटची संधी आहे, पण बघायच्या ठिकाणी फलंदाज खाली कोसळला होता. पण बघा सेलिब्रेशन बघा. यॉर्क लाईन चेंडूचा आपण बघतोय, यॉर्क लाईन टाकला होता. थँक्यू. मिकी मिकी इकडे बघ, काय सांगशील मिकी? इथे मागे, तुझ्या मागे मी, तुझ्या मागे मी, इथे ग्राउंडमध्ये काय सांगशील? कसं वाटेल एजंटची मॅच सुरू आहे? नाही, पण ते चांगले गोलंदाज आहे. योग्या म्हणजे 6 बॉल 100.com प्लेअर आहे. पण मी उभं राहिलो, 6 बाउंड्री मारेल. क्या बात आहे. भावकी चॅलेंज आहे, मिकीचं चॅलेंज आहे. एक्सेप्ट होईल का? भावकी कुठे आहेत आमचे? येस, भावकीसोबत थोडी चर्चा आम्ही करू. भावकी या बाहेर या थोडं प्लीज. चॅलेंज दिलं बघा, आणि भावकी तुमच्यासाठी समर्थन आहे. आई गावदे स्टँडमधून काय सांगाल? भावकी चॅलेंज दिलंय, 6 चेंडू 6 चौकार मारू शकतो जर मी थांबलो तर. लास्ट पेअर ऑन द ग्राउंड, शेवटची जोडी आहे मैदानावर. की बोलला त्याने बॅटिंग नाही करू दे. क्या बात आहे. भावकीने देखील चॅलेंज दिले मिकी, त्याने फक्त बॅटिंग करू दे सांगितलंय. क्या बात आहे. कल्याण वेस्ट एकदा आवाज होऊन जाऊ दे भावकीसाठी आपल्या. क्या बात आहे. भावकीसाठी आवाज बघा. गॉडबॅनचा अपील, व्हाईट बॉल, गुड डिसिजन अंपायर. बॅट्समन नेम प्लीज, बॅट्समन नेम, बॅट्समन नेम. ट्रॅक खाली करून घ्या प्लीज, ट्रॅक खाली करून घ्या आपण. नरेन पाटील. नरेन पाटील नवीन फलंदाज नॉस्ट्रिक एंडला. राऊंड विकेट. 9 गडी बाजले आतापर्यंत कल्याण वेस्ट टीमचे. संदेश हवेमध्ये चेंडू झेल आणि फलंदाज ऑल डाऊन. स्पर्धेमध्ये पहिल्यांदा चित्र बघतोय ऑल डाऊन, आणि कल्याण वेस्ट ऑल डाऊन झाला. टॉस कंप्लीट करूया. टॉस चला. अजिंक्य साई बिलिव्हर्स आणि अर्बन स्पोर्ट्स.
चला टॉस कंप्लीट करायचा आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. R1 स्पोर्ट्स वर्सेस अजिंक्य साई बिलीवर्स. कल्याण ईस्ट टीमला एक सुवर्ण संधी आहे बॅटिंगसाठी. जेव्हा संघ उतरेल प्रत्येक बॅट्समनसाठी किंवा जो कोणी फलंदाज या सामन्यामध्ये चौकार मारेल त्या प्रत्येक चौकारासाठी चिट्टू पावशे येतात. सागर पावशे याच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. एक सुवर्ण संधी. हां चिट्टू बोलला होता एक शब्द की 500ने सुरुवात नाही 1000ने सुरुवात करावी लागेल. सो प्रत्येक चौकारला 500 रुपये आहेत सागर पावशे यांच्याकडून कल्याण ईस्टच्या या सर्व फलंदाजांसाठी. थँक्यू सो मच वेलकम एव्हरीवन. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. कल्याण प्रीमियर लीग पर्व 5वं आणि ज्या 5व्या पर्वाचा आम्हा सर्व कल्याणकरांना आहे गर्व. 5वं पर्व ज्या पर्वाचा आम्हाला आहे गर्व आणि एक अप्रतिम मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, गौरवाची स्पर्धा आपण अनुभवतोय. एक जबरदस्त क्रिकेटचं हे बॅटल आपण पाहतोय. द्वंद्व युद्ध रंगलंय. एका बाजूला कल्याण ईस्ट लेजेंड्स आणि त्याच्या विरोधामध्ये कल्याण वेस्ट लेजेंड्समध्ये सुरू असलेला विद्यमान सामना आपण पाहतोय. जबरदस्त मॅच होईल. त्यामध्ये ती मात्र शंकरने चॅलेंज लागलंय भावकीला. मात्र मी की 6 चौकार टोकेल असं सांगितलं. भावकीने सांगितलं त्याने फक्त बॅटिंगला यावं. मग दाखवतो भावकी काय हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. अंपायरचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन चा इशारा. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. ओपनिंग प्लेअर मैदानामध्ये दाखल झाले. एका बाजूला बॅटर संग्रामला आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केले. सेकंडचा कॉल नाही. एका धाबेमध्ये समाधान मानावं लागतंय. खरं तर आम्ही महत्त्वपूर्ण आभार व्यक्त करू ज्यांची महत्त्वपूर्ण उपस्थिती नक्कीच आमच्या स्पर्धेला लाभली. कल्याण ईस्ट 40+ फॉर्मॅटमधून खऱ्या अर्थानं आपण पाहतोय श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, कार्यसम्राट, जनसेवक महेशदादा गायकवाड इथे उपस्थित राहिले आणि खऱ्या अर्थानं त्यांनी देखील क्रिकेटचा आनंद घेतला. त्याबद्दल महेशदादा गायकवाड यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. बॅटची आहे फाईन लेग ऍक्शन मध्ये चोटी धाव. हा ना भावकी काय करतायत बघा. सगळे प्रश्न विचारतात भावकी तुम्हाला की एक्झॅक्टली काय सुरू आहे. एका बाजूला कल्याण ईस्ट, एका बाजूला कल्याण वेस्ट. आता मात्र कोण असेल बेस्ट हे देखील पाहायचं आहे. ईस्ट और वेस्ट, कल्याण इज द बेस्ट. जिंको कोणी, विजय कल्याणचा होईल, विजय क्रिकेटचा होईल आणि विजय आमच्या या सगळ्या लेजेंड प्लेअरचा होईल. ओ क्या बात है. फटका आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. प्रदर्शक चिट्टू पाहू बघा आमचे मिस्टर 360 म्हणून ज्यांची ओळख आहे. पुढे आलाय सॉफ्टवेअरने काय स्वतः कॉलिंग चुकली परत. नुकसान मात्र अतिरिक्त काही होत नाहीये. एक चौकार आला आपण पाहतोय ते फलंदाज संग्रामचा पाठमधनं आणि 500 रुपयांचा पारितोषिक देखील असणाऱ्या प्रेक्षकांची अलोट गर्दी, अमाप गर्दी आपण पाहतोय. ती कशासाठी, कोणासाठी? त्या लेजेंड प्लेअरसाठी. एका ज्यांनी गाजवलाय त्या या खेळाडूंसाठी आणि आज मात्र त्यांना फक्त पाहण्यासाठी हे दर्शक, हे प्रेक्षक इतक्या मोठ्या संख्येने गर्दी करतायत. चाहता वर्ग आहे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर. एका ज्यांनी गाजवलाय ना त्यांना पुन्हा एकदा पडद्यावर आणण्याचं काम करते कल्याण प्रीमियर लीगची ही स्पर्धा. पुढचा बॉल स्टेप आउट करून खेळलाय. ओ प्लेड ऑनची दाट शक्यता होती. विकेटवरती बॉल लागला होता. आज कल्याण ईस्ट वाले नशिबाची गोळी खाऊनच आलेत की काय. क्या बात आहे. जीवनदान मिळालंय. जणू काय दीर्घायुष्य असा आशीर्वादच दिलाय. टॉससाठी मी इन्व्हाइट करेन R1 स्पोर्ट्स सदा रहीमभाई कुरेशी इन ॲक्शन आहेत. त्यांच्या विरोधामध्ये अजिंक्य साई बिलिवास, शैलेश
केपी सर या केपी लवकर कुठे केपी 47 कुठे असाल लवकर या येस आहेत तिथे ओके गोलंदाजी मार्कवर ओ क्या बात है कल्याण वेशी आन बान शान भावकी गोलंदाजी मार्कवर योगेशला आपण पाहतोय भावकी आणि भावकीची ओळख आहे सांगून विकेट घ्यायचा तो सांगायचा पंचाने की या बॉलवरती मी विकेट घेईन आणि तो विकेट घेऊन दाखवायचा बॅटिंगसाठी देखील आला सांगायचा पंचाने की या पुढच्या बॉलवरती मी चौकार मारेन 2 बॉल सोडून मी चौकार मारेन आणि तशी तो बॅटिंग करायचा म्हणून त्याची ओळख आहे आणि म्हणून त्याला इतकं प्रेम आज मिळतं हा खेळाडू लेजंड काय त्याचं कारण प्रेक्षकांना माहिती आहे अदा वेगळी आहे भावकीचा आणि नक्कीच भावकीला विकेट मिळते त्याचे डान्स आपल्याला पाहायला मिळेल मिकी खरं तर थोडा हावी होत होता भावकीवरती पण आता पुन्हा भावकी मिकीवरती हावी होईल का ते पाहायचं आहे मिकी अजूनही सांगतात माझ्यात क्षमता आहे मी 6 चौकार मारू शकतो पण भावकी सांगतात की फक्त तुम्ही या बॅटिंगला चला भावकी वेळ घेऊ नका जास्त प्लीज भावकी तयार संग्राम टू भावकी पहिला बॉल षटक दुसरं पहिलाच बॉल सोडून दिलाय डाव मिळणार नाही आपण पाहतोय व्हाईट बॉल पंच इशारा करतात अवांतर धावेचा भावकीच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय रिव्ह्यू घेऊ शकता तुमच्याकडे आहे रिव्ह्यू काय प्रॉब्लेम नाहीये पण नाही सांगितलंय हो पुन्हा सोडून दिलाय भावकीला टप्पा सापडत नाहीये की काय एज इज जस्ट अ नंबर भावकीसाठी वय वगैरे काही नाही त्याच्यासाठी वय फक्त आकडा आहे 2 धावा मिळाल्या धावसंख्या 9 45 चा टार्गेट आहे ड्राईव्ह केलाय गॅप मध्ये अमित भोईर मागे नाही आय थिंक हवी आहे तिथे गुड फिल्डिंग हवी पंच इशारा करतात हा एक नो बॉल आहे हा म्हणजे नो +1 म्हणजे 2 धावा नो एक्झॅक्टली कसला पंच ओके ओव्हरस्टेप केलंय नो +1 आपण पाहतोय 2 धावा मिळतात भावकी आता मात्र अतिरिक्त धावा खर्च करतोय आणि मेकी जो बाहेरून दबाव टाकतोय मला तर वाटतं त्या दबावामध्ये भावकी कुठेतरी चुकीची गोलंदाजी करतोय की काय हा देखील प्रश्न पडला आता प्रेक्षकांना प्रेक्षक मात्र भावकीला सपोर्ट करत नाहीयेत जोपर्यंत तुमचा सपोर्ट येणार नाही तोपर्यंत भावकीला टप्पा सापडणार नाही हो टप्पा सापडला भावकीला डायरेक्ट हिटची गरज आहे हो माय गॉड जुना भावकी मैदानामध्ये चमकलाय ठोक डीजे एक विकेट साठी आपण भावकीने 1 विकेट घेतला अजून तर 500 हर्षद यांच्याकडून ते पारितोषिक असेल हर्षल यांच्याकडून पारितोषिक असेल भावकीने जर यानंतर 1 विकेट घेतला तर 500 ऑन साइडला वळलाय ऑन ड्राईव्ह करायचा होता मागे नाही बॉल निघून चाललाय रिव्ह्यूची मागणी केली धाव मात्र घेत नाहीये काय करतात संग्राम डायरेक्ट हिट साठी रिव्ह्यू घेतला येस रनआउट साठी रिव्ह्यू आहे भावकी भरपूर कॉन्फिडंट आहेत पाहूया काय होतंय चेक केलं जात आहे सध्या आमच्या टेक्निकल रूममध्ये एक्झॅक्टली काय घडलंय नाही मला वाटतंय महेश जाधव गायकवाडांना बॅटिंग मिळेल चौकार मारण्याची ताकद त्यांच्यामध्ये देखील आहे स्क्रीनवर बघू शकता इट्स नॉट आउट चला नाहीये बाद नाहीये फलंदाज फिल्डिंग लावून घ्या आता लवकर फलंदाज बाद नसेल
जबरदस्त सामना रंगतोय. ईस्ट और वेस्ट कल्याण इज द बेस्ट. जिंकेल मात्र कल्याणच. जिंकणार हे लेजंड्स. आणि आपल्या मनामध्ये एक वेगळं स्थान आहे या सगळ्या खेळाडूंसाठी आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. त्यामुळे हे सगळे खेळाडू इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. हो सॉफ्ट हँड घेऊन काढायचा होता. संपर्क नाहीये. डॉट बॉल भावकी देखील टसन देत आहेत. हो क्या बात आहे. बघा प्रेक्षक बघा टाळ्या जोर जोरात वाजवतात. भावकी देखील अभिवादन करतायत. जबरदस्त बॅटल रंगलंय. अप्रतिम बॅटल रंगतंय. काय बॅटल आहे आपण पाहतोय. क्लॅश ऑफ टायटन्स म्हणजे अर्थातच बेस्ट वर्सेस बेस्ट ही रायव्हलरी. चला संग्राम प्लीज यानंतर आम्हाला एक मॅच कव्हर करायची आहे. चला आता चेंडू सांगतायत हरकत नाही. लेजंड्स आहेत ते. खरं तर पुन्हा त्यांना पडद्यावर आणण्याचं काम करते KPL. छोटू पावशे संपूर्ण त्यांची मॅनेजमेंट टीम. प्रत्येकी वर्षी गतवर्षी देखील आपण पाहिला सामना दोन्ही संघांमध्ये. आणि कल्याण ईस्टचं पारडं त्यावेळेस जड राहिलं होतं. आणि टायटल आता डिफेंड करायचं आहे. कल्याण ईस्टला आता टायटल डिफेंड करायचं आहे. करू शकेल का टायटल डिफेंड काय वाटतंय. कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम मध्ये ही लढत आहे. ब्युटिफुल ट्रॉफी आपण पाहतो. का सुंदर ट्रॉफी आहे. आमचा पुष्पाला विनंती आहे की आपण थोडं ट्रॉफीवरती देखील थोडं फोकस करा. या मॅचचे एक स्पेशल ट्रॉफी ब्युटिफुल ट्रॉफी आपण पाहतोय. तिथे क्रिस्टल ट्रॉफी आपण पाहतोय. ऑन साइडला खेळलाय. टप्पा पडलाय. चेंडूला गिरकी घेतले. बॉल चालला बाउंड्रीला याच्या बाहेर. ऑस्ट्रेलिया चौकार. क्या बात है. लाऊड कॉल. 1 to go. आणि सिंगल मिळाली शेवटच्या बॉलवरती. सिंगलने झाली षटकाची समाप्ती. 2 षटकाचा खेळ संपन्न. 18 धावा दाफलकावरती येणाऱ्या 3 षटकांमध्ये विजयासाठी 27 ची गरज. 18 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज आहे. अठरा चेंडू आणि विजयासाठी गरज होती 27 धावांची. मॅन ऑफ द मॅच साठी 1000 विकी मोरे यांच्याकडून नक्कीच मॅन ऑफ द मॅच साठी देखील 1000 असेल. बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी देखील 1000 आणि 3 विकेट साठी देखील 1000 रुपयांचे पारितोषिक विकी मोरे यांच्याकडून असणार आहे. क्या बात आहे. विकी मोरे लेजंड साठी मात्र आपण पाहतोय पारितोषिकांचा वर्षा होतोय. आणि येस प्रत्येक चौकारासाठी चिट्टू पावशे यांच्याकडून 500 रुपयांचे पारितोषिक तर आहेच. आणि येस संग्रामच्या बॅटमध्ये आपण पाहिलं एकंदरीत 2 चौकार आले त्यामुळे 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांना द्यावं लागेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये प्रयत्न केला होता. थोडे दूर राहिले. चेंडूला अडवलं जात आहे. कल्याण ईस्ट वेस्ट दोन्ही आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो गोलंदाज चांद साहिल यांचे पिताश्री आहेत. खरं तर साहिल या स्पर्धेमध्ये खेळला देखील. घरातूनच साहिलला देखील वारसा लाभलाय क्रिकेटचा. साहिलचे वडील आहेत. ऑफ साइडला स्वीप करायचा होता. यावेळेस मला तर वाटतंय कल्याण वेस्ट वाले थोडे हावी ठरतायत आणि मात्र टायटल चोरून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. गत वर्षी ते चॅम्पियन राहिले होते कल्याण ईस्ट आणि आता मात्र वेस्ट वाले म्हणतात हम किसी से कम नहीं. पुढे आलाय. ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. सिंगलने काम चालणार नाही. आता मात्र चौकार लगवावे लागतील. चांगली बॅटिंग करावी लागेल जर टायटल डिफेंड करायचं तर.
टायटल वाचवायचंय, विजेता होते पाठच्या वर्षी, या वर्षी देखील आम्हाला जिंकायचंय. ऑफ साईडला स्वीप केलंय, फिल्डर आहेत, मिस्टेक झाले, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्याणीचा धमाका, चौकार. हमसे जीतना पावे, आमचा पुढे कोणी जाऊ शकणार नाही हे सांगत असताना चौकार ठोकलाय. आता मात्र समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 14 आणि 14 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. मॅच खुल्ली केली एका चौकाराने. क्या बात आहे. प्रत्येक चौकारासाठी चिट्टू पावशे यांच्याकडून 500 रुपयांचे पारितोषिक आहेत. आणि आतापर्यंत या मॅच मध्ये आपण पाहतोय एकंदरीत 3 चौकार लागले गेलेत. 2 चौकार आपण पाहिले संग्रामच्या बॅटमधून, 1 चौकार निशारांच्या बॅटमधून आपण पाहतोय. जबरदस्त खेळ करतात दोन्ही फलंदाज. 13-19 दिलस्कूप केलाय. शॉर्ट फाईन लेग ऍक्शन मध्ये गरज नव्हती या धावेची आणि धावचीच्या स्वरूपात ही विकेट आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद. येथील गोलंदाजी मार्क वरती काय स्ट्रॅटेजी असेल, स्ट्रॅटेजीनुसार गेम असेल. भावकीला गोलंदाजी आता मिळेल का हा देखील प्रश्न आहे. भावकी काय करणार, टाकणार का गोलंदाजी. आता मिकी तर आलाय, भावकी थोडा प्लॅन करतात सध्या, पण मला वाटत नाही मिकी गोलंदाजी मार्क वरती आलाय. भावकी गोलंदाजी करतील की नाही आता हा देखील प्रश्न आहे. कारण मिकीने ओपन चॅलेंज केले होते की भावकी जर बॉलिंग ट्रॅकवरती आला आणि मी जर बॅटिंग करत असेल तर मिनिमम 6 चौकार पकडून चला. गतवर्षी देखील मिकी कॉन्फिडेंटली बॅटिंग करत होता. नक्कीच एकंदरीत आपण पाहिलं मिकीला मॅन ऑफ द मॅच देखील आपण देऊन सन्मानित केलं होतं. चौकार लगवण्यासाठी तो जाणला जातो मिकी, चौकारांचा बादशाह आहे. आणि आता आपण पाहूया अंपायर बॅटिंग पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्लेची मार्क केली आहे. गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज अविला आपण पाहणार आहोत. दोन्ही विभागातील कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या दोन्ही विभागातील लेजेंड प्लेयर आहेत ज्यांनी एक काळ गाजवलाय क्रिकेटच्या पटलावरती. चला वे प्लीज. आणि सामना जर टाय झाला तर काय करायचं, ट्रॉफी शेअर करावी लागेल. सामना बरोबरी सुटला तर ट्रॉफी शेअर करून मिळेल, पण आता ती ट्रॉफी जाणार कुठे, ईस्टला की वेस्टला, तो देखील प्रश्न राहील. भावकी सांगतात वेस्टला जाईल. ओ क्या बात आहे. स्टार चेस कडून केल्याचा प्रयत्न आहे. अनऑर्थोडॉक्स फटक्यांसाठी जाणला जातो मिकी. आणि काय घडलंय, पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत. नॉट आउट, फलंदाज बाद नसेल. डॉट बॉलची समाप्ती झाली. समीकरण आम्हाला आमचे स्कोरर मित्र कळवतात. येणारे चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये ते 11 आणि विजयासाठी 19 करायच्यात. 11 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण आहे. जबरदस्त सामना रंगला. थरा क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आणि कल्याण प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वाचा. फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन मिकी बघतात. गॅप कुठे एक्झॅक्टली आता मी शोधू शकेन. 3 फिल्डर मात्र आउटफील्ड मध्ये आहेत. गॅप मोठा आहे मिकीसाठी. पुढे आलाय, ऑफ साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न, पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये. संपर्क होत नाहीये. मिकी काय करतो एक्झॅक्टली आता प्रश्न पडलाय. आता 10 बॉलमध्ये 19 करायच्या, 2 चौकार आता मात्र ठोकावे लागतील जर का मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करायचं, टायटल डिफेंड करायचं. तर आता मस्करी बाजूला ठेवून सिरियसली खेळावं लागेल. आता मात्र मिकीला थोडं सिरियस घ्यावं लागेल, कारण सध्या आपण पाहतो या मॅच मध्ये गोलंदाज तयार होतो. पुन्हा एकदा पुढे सरसावलं, ऑफ साईडला गॅप मध्ये खेळलाय. क्या बात है. फायनली मिकीचा बॅट मध्ये मिड विकेट पार. 4
चौकार ठोकलाय. कल्याण ईस्ट वाले मात्र आता प्रेक्षक थंडे पडलेत की काय थंडीमध्ये. चला टाळ्या वाजवा एकदा मिकीसाठी देखील चौकार आलाय. कमबॅक करून देतो आपल्या संघाला तो देखील. कल्याण वेस्टची संख्या कमी पण त्यांचा आवाज आपल्यासून डबल आहे. बघा आई गावदेवी स्टँड मधून संख्या कमी असली तरी मात्र आमचा आवाज मोठा आहे सांगत असताना ते देखील टक्कर देत आहेत. पुढे आलाय पुन्हा एकदा. क्या बात है, बॅक टू बॅक दुसरा मिकीचा बॅटमध्ये चौकार. दोन आले, तिसरा आला तर विकी मोरे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. भावकीला चॅलेंज करतात मिकी अजूनही मैदानामध्ये की भावकी या गोलंदाजी मार्क वरती. क्या बात आहे, आता 2 चौकार आलेत. आता मिकी थांबणार नाहीये. समीकरण शिल्लक आहे. येणारे चेंडू आता मात्र या मॅच मध्ये 8 आणि 8 मध्ये करायचा दावा. 11 8 चेंडू 11 दावा या सामन्यामध्ये टायटल डिफेंड करायचा तर मिकीला आणखीन एक टोकावं लागेल. आणि तिसरा जर का आला तर विकी दादा मोरे यांच्याकडून 1000. पुढे आलाय, ड्राइव्ह केलाय. ओ गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. एकच धाव मिळेल. एका धावेमध्ये समाधान मानावं लागते. 7 चेंडू आणि 10ची गरज. 7 चेंडू 10 धावा आणि आता मात्र कोणाची होईल हवा कल्याण प्रीमियर लीग मध्ये. कोण जिंकेल हा सामना भरपूर मोठा प्रश्न आहे. 7 चेंडू आणि 10 धावा. 7 चेंडू 10 धावा. कल्याण ईस्ट की कल्याण वेस्ट, मोठा प्रश्न पडलाय. प्रत्येकाच्या मनाला सतावणारा हा प्रश्न आहे. जिंकेल कोण हा सामना ते पाहायचं आहे. दोन्ही बाजूंनी प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत फक्त आणि फक्त या लेजंड प्लेयर्सला पाहण्यासाठी. आणि खऱ्या अर्थाने लेजंड प्लेयर जबरदस्त खेळ करतात. अप्रतिम अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. ओ बॅटचे क्रीज सोडले, मैदान सोडावे लागते. विकेटचं पतन. इम्पॉर्टंट मोमेंट वरती मिळालेली विकेट. 6 बॉल आणि 10 धावा. आता विकेट वरती मीटिंग घेऊ नका ना. भावकी बॉलिंग करणार का? मिकी आहे अजूनही. मिकी भावकीने बॉलिंग घेतली नाही, काय कारण आहे? क्या बात है, जिस दिन मिकी कड़ा सबसे बड़ा. तिसगाव 40+. आमचे राजू नाना, आमचे किशोर नाना, विशाल सर, प्रमोद दादा गायकवाड या आपण सर्वांनी तिसगाव 40+ संघांनी खरंच आम्हाला भरपूर महत्वाचं सहकार्य केलंय. तिसगाव 40+ टीम आपण व्यासपीठावरती या प्लीज. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रेलिंग वरून प्लीज कोणी लटकू नका. रेलिंग वरती पाहिजे तर उद्या सोडायचा कॉन्ट्रॅक्ट तुम्हालाच मिळेल. लटकू नका, ते पडलं तर स्पर्धेला गालबोट लागेल. प्लीज रेलिंग वरती पूर्ण जोड टाकून राहू नका तिकडे. गोलंदाजी मार्क वरती आता अंतिम षटक. 6 चेंडू 10 धावांची गरज आणि गोलंदाज चांद यांना आपण पाहतोय. चांद गोलंदाजी मार्क वरती. लेजंड वर्सेस लेजंड ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते सध्या स्ट्रायकिंग एंडवरती. मिकीला आपण पाहतोय. चांद आजही मात्र आपण पाहतोय व्यावसायिक स्तराचे क्रिकेट खेळतात. सध्या मला तर वाटतं मिकीशी काहीतरी चर्चा करण्यासाठी ते पुढे येतात की काय गंमत तुम्हाला पाहायला मिळते. मिकी चला त्यांना प्लॅन करू द्या, हरकत नाही. आपण चौकार लगावणार. 2 अजून मारायचे. 2 मारलेत मिकी, 2 मारायचे. 6 बॉल मध्ये 10 करायच्यात आपल्याला. येस, 6 चेंडू 10 आणि 9 केल्या तर ट्रॉफी शेअर करावी लागेल. काय करायचं, शेअर करायची की आपणच घ्यायची? 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. 6 चेंडू 10 धावा. जबरदस्त सामना रंगलाय. लेजंड वर्सेस लेजंड सामना आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट, जुनं ते सोनं. पहिला बॉल पुढे आलाय, ऑफ साइडला फटका फसलाय. या मॅचची गोल्डन विकेट. मिकी होतोय बाद. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जनसेवक, कार्य सम्राट, कार्य कुशल आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे. श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष महेश दादा गायकवाड आलेले आहेत. आणि आता पाहूया 5 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती
10 धावांची. प्रत्येक चौकारासाठी विकी मोरे याचकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. प्रत्येक चौकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. कुणाल टावरे यांच्या माध्यमातून देखील सलगच्या 3 चौकारांसाठी 3000 असतील. प्रत्येक चौकारासाठी 1000 आहे. चला हरकत नाही. ओ नाही, छक्का मारायचा नाहीये, सिक्सर लगावलाय, मैदान सोडावं लागेल. 0 बाद. महेश दादा गायकवाड बॅक टू द रेगार्ड. झाल्यात पण खरं तर या मैदानाचा त्यांना चांगला सराव होता. मला तर वाटतंय महेश दादा गायकवाड ग्रामीण क्रिकेट सातत्यानं ते पाहत असतात, बघत असतात, खेळत असतात. त्यामुळे मला तर वाटतं हा षटकार त्यांनी ठोकला असावा. पण इथे 6 धावांना महत्त्व नाही. येते फक्त चौकारामध्ये तुम्हाला डील करावी लागते. नेहमीच त्यांच्या समालोचकांवरती प्रेम राहिलेलं आहे आणि आज या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ते उपस्थित राहत आहेत. येस, आमचे तिसगावचे 40+ प्लेयर, त्या सर्वांना मी विनंती करेन, नाना या आमच्या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. 10ची गरज होती खरं तर आपण पाहतोय आणि आता मात्र 3 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 2 चौकार जर आले तर मॅच टाय होईल. 3 चेंडू 9 धावा. मला तर वाटतं यावर्षी कल्याण वेस्टवाले टायटल घेऊन जातील. ले जाएंगे 40+ का टायटल घर पे ले जाएंगे. नाही नाही, अजूनही शांत ठेवलंय. 2 चेंडू 2 चौकार हवे. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. डिसाइडर बॉल है. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आता येणारे 2 बॉल, प्रयत्न करावा लागेल की 2 चौकार ठोकायचे आहेत. 2 चौकार ठोकावे लागतील टायटल डिपेंड करण्यासाठी. कोण जिंकेल हा प्रश्न आहे. 2 चेंडू 8 धावा आणि इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. म्हणजे आपण पाहतोय टायटल वरती आपली दावेदारी पेश केली कल्याण वेस्ट लेजंड्सने. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे, काही होऊ शकतं. मागे 2 फिल्डर आहेत का? मागे 2 फिल्डर आहेत आता. शेवटचा बॉल आणि येस, टायटल इथे मात्र घेऊन गेले. थँक्यू सो मच महेश दादा गायकवाड. वेळात वेळ काढून आपण आलात. नेहमीच या स्पर्धेवरती असत प्रेम असू द्या, समालोचकांवरती नेहमीच त्यांचं प्रेम राहिलंय आणि आज मात्र या स्पर्धेमध्ये नक्कीच ते खेळण्यासाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय. आणि मॅन ऑफ द मॅच साठी आपण ते 1000 रुपीज पारितोषिक 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. ते नक्कीच आमचे विकी मोरे यांच्याकडनं असेल. कोणतं
त्याने 2 षटक 10 धावा 3 विकेट काढल्या man of the match. Yes, लावा डीजे एक गाणं लावा भावकी तिथे त्यांचे प्रेक्षक आहेत समोर चला टॉस बाकी आहे. प्रथमेश टॉस कंप्लीट करायचा आपल्याला. Man of the match चांद आपण या प्लीज लवकर. Man of the match चांद आपण यायचंय. आधी टॉस करून घ्या ना. झालाय टॉस. R1 स्पोर्ट्स. एक सामना पूर्ण बाकी आहे. त्या 12 वाजतील निघायला आम्हाला. व्यासपीठ कव्हर करायचं आपण आता मात्र फ्लॅट डिस्ट्रीब्युशन आपण करतोय. Man of the match चांद आपण यायचं लवकर प्लीज. संदीप दादा पावशे यांच्या शुभ हस्ते आपण मान ऑफ द मॅच देऊन सन्मानित करतोय चांदला. वेल प्लेड चांद. विकी मोरे यांच्याकडून देखील असणार आहे. अभिनंदन छान. साहिलचे पप्पा क्या बात आहे. अक्षय चेक करा बॅट्समन बॉलर साठी कोण आहे. सर्वाधिक धावा कोणी बनवल्यात. दोन्ही संघांमधून चालतील. दोन्ही संघांमधून चालतील. सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक विकेट बघा. मॅन ऑफ द मॅच आहे तोच त्याने विकेट जास्त काढले. चांदने 3 विकेट काढलेत आणि दोन्ही टीममध्ये आपण जर बघितलं तर विक्रम भोईरने 14 धावा केल्या आहेत. संदेशने 3 विकेट काढल्यात. सर्वाधिक विकेट ईस्ट टीम मध्ये 3 विकेट संदेशने काढलेले आहेत. वेस्ट टीम मध्ये चांदने 3 विकेट काढले आहेत. संदेश या चला संदेश संदेश राठोड यांना आपण पाहतोय. आणि बेस्ट बॉलर ही ब्युटिफुल ट्रॉफी कल्याण प्रीमियर लीग अविस्मरणीय ट्रॉफी कायमस्वरूपी लक्षात राहील अशी ट्रॉफी आणि यस विनंती असेल दादा आपण आपल्या शुभ हस्ते नक्कीच ब्युटिफुल ट्रॉफी आपण. प्रथमेश जसं थोडंसं थांबवतो. नक्की प्राइस कुठलं द्यायचं आहे तुम्हाला. बॉलर थांबा बेस्ट बॉलर. दोन्ही टीमचं काय विचारताय मग तुम्ही. येस बरोबर आहे. चिट्टू सांगतात ओके. येस बेस्ट बॉलर आपण देतोय संदेश राठोड यांना. अभिनंदन क्या बात आहे. स्टेजवर तुम्ही पाहू शकाल संदेश राठोड यांना बेस्ट बॉलर देऊन सन्मानित केलं जात आहे. आता रन्स बघा प्रसाद सर. बेस्ट बॅट्समन सर्वाधिक रन कोणचे आहेत दोन्ही मधून. दोन्ही टीम मधून सर्वाधिक धावा. दोन्ही टीम मध्ये टाय झालाय. विक्रम भोईर 14 धावा संग्राम 14 धावा. कोण कोण. विक्रम भोईर 14 धावा आणि संग्राम 14 धावा. या दोघेही या चला आपण ट्रॉफी शेअर करूयात. विक्रम भोईर आणि संग्राम या आपण दोघेही त्यांच्या काळामध्ये खुंखार फलंदाज म्हणून त्यांची ओळख लागली. विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांची ओळख लागली. या लवकर दोघेही या प्लीज. थांबा येत आहेत 14 जागा. एकदा जोरदार टाळ्या लेजेंड्स प्लेअर साठी सर्वांना विनंती आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो कारण एका गाजवलाय अंडरआर्म क्रिकेटमध्ये या सर्व खेळाडूंनी आणि आज मात्र फक्त आणि फक्त आनंदासाठी घेत आहेत. त्यानंतर चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन नो डाऊट डीजे रेडी ठेवायचे सॉन्ग कारण गतवर्षी जरूर तुम्ही जिंकलं होतं पण यावर्षी आम्ही जय्यत तयारी करून आलोय आणि यावर्षी आता चित्र थोडं बदललेलं असेल. इलाका तुम्हारा और धमाका हमारा सांगितलंय. कल्याण वेस्ट लेजंड्स इथं चॅम्पियन याचे संपूर्ण संघाने KPL
सीझन 5 आणि प्रेक्षणीय सामन्यामध्ये करता आपण पाहतोय 40+ अर्थात लेजेंड्स वर्सेस लेजेंड सामना आपण पाहिला. ईस्ट आणि वेस्ट मध्ये तो सामना जिंकलाय कल्याण वेस्ट लेजेंडने. याच्या संपूर्ण संघाने इलाका तुम्हारा और धमाका हमारा सांगून दिले या टीमने या पूर्ण. चला दोन्ही टीम एंट्री करा. कोणाची वाट बघताय या लवकर. चला अजिंक्य साहेब बिलिव्हर्स R1 स्पोर्ट्स वाट कोणाची बघताय. चला मॅच सुरू करा यातमध्ये. प्रथमेश येस क्रिस्टलिक ट्रॉफी आपण पाहतोय अप्रतिम आणि नक्कीच ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय. डीजेला विनंती एक जबरदस्त गाणं झालं पाहिजे. इलाका तुम्हारा और धमाका हमारा. कल्याण वेस्ट लेजेंड कल्याण वेस्ट लेजेंड्स. गणपती बाप्पा मोरया. ठीक विक्यादा थांबा. विक्यादा थांबा प्लीज. नाही मॅच आहे. ओके नो प्रॉब्लेम. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. भावकी काहीतरी बोलतात. भावकी बोलू द्या भावकीला. चला मॅच चालू करा. पण मॅच स्टार्ट करा ना. या लवकर या. मग या दोन्ही कॅप्टन या लवकर. भावकीला काहीतरी बोलायचं. भावकी वक्तव्य करतात. नमस्कार. मी डिग्री व्यक्त करतो माझी स्वतःची. सागर पावशे म्हणजे चिट्टू. आपणाला आवाज येतो का सगळ्यांना? येतो का? आला का? चिकन करला आला का? पहिला समोरनं फॅन अँड फॉलिंग हात दाखवा. यस माय ब्रो माय ब्रदर माय सिस्टर सगळ्यांना. हसू नका हसू नका. भावकीने कमी केलं खेळायचं. पण ह्या माणसासाठी यांनी जो करतो त्याला नावं ठेवू नका तुम्ही. जो करतो त्याला नावं ठेवायची नाही. हसू नका. सागर पावशे म्हणजे कोण आहे? तो चांगला आहे. बॅट्समन बॉलर सगळं तोच त्याचं असतं. पण त्याला मी कधीच नाही बोललो. समजलं तुम्हाला? पण मी आज का खेळायला आलो? एवढ्या वर्षांनी खेळायला आलो. भावकी खेळायला. मी आता माईकवर बोलतो. युट्यूबला पण बोललो. समजलं तुम्हाला? मी माझ्या वैयक्तिक कारणाने येत नाही खेळायला. नाही तर आवडता प्लेअर मीच होतो ना सागर पावशेचा. धन्यवाद. थँक्यू थँक्यू सो मच. अभिनंदन. टॉस करूयात आपण. शेखर दादा पावशे यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस कंप्लीट करणार आहोत. या दादा. शेखर दादा या लवकर. टॉस करू आपण. फोटो सेशन थोडं टॉस नंतर करून घ्या प्लीज. शेखर दादा विनंती करतो आपण टॉस करून घ्या. वेळ जास्त घेणार नाही. फक्त टॉस आपण कंप्लीट करू. टॉस कॉइन माहिती आहे दोघांनाही. R1 स्पोर्ट्स कॅप्टन कॉल करतात. हेड्स कॉल केलाय आणि टेल्स आलेलं आहे. थँक्यू शेखर दादा. जास्त वेळ घेत नाही. टॉस जिंकलाय. केपी निर्णय सांगा. फिल्डिंग फिल्डिंग. खूप शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. आजच्या दिवसातील अंतिम लढत आहे. एका बाजूला आपण पाहतो R1 स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला अजिंक्य साई बिलिव्हर्स. टॉस जिंकलेला आहे KP 47 अर्थातच शैलेश शोजरकर आणि टीम अजिंक्य साई बिलिव्हर्स. आणि त्यांनी प्रथम निर्णय घेतलाय तो गोलंदाजी करण्याचा.
दादा. मिनेश मामा आपण या, मिनेश पाटील मामा या, आपण व्यासपीठावरती या. त्यांच्यासोबत आमचे बाळूदादा आहेत. बाळूदादा आपण देखील व्यासपीठावरती या, विनंती आहे प्लीज. मॅचला सुरुवात होईल. या कॉमेंट्री बॉक्समध्ये क्या आवाज प्रसादजी परब सरांचा. थँक्यू. हॅलो हॅलो. हॅलो. खरं तर आजचा डू ऑर डाय सामना आणि श्रेयसची मोठी फॅन फॉलोईंग नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. आणि येस आपण पाहू शकाल आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅन विनंती आहे, ऑफिशियल कॅमेरामॅन आपण लवकरात लवकर मेन एंट्रीवर फोकस करा. क्या बात आहे. श्रेयससाठी प्लीज ऑफिशियल कॅमेरामॅन आपण मेन एंट्रीवरती फोकस करायचं आहे. सर्व ऑफिशियल कॅमेरामॅन जेवढी आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन श्री साई स्पोर्ट्सचे सर्वांनी मेन एंट्रीवरती फोकस करा. श्रेयस गुप्तेची फॅन फॉलोईंग बघा, क्या बात आहे. श्रेयस गुप्तेसाठीची फॅन फॉलोईंग आपण पाहतोय. या येऊ शकता तुम्ही मैदानात. श्रेयस गुप्ते वन साइड. वंडर बॉय किंग ऑफ रिंग श्रेयस गुप्तेचा फॅन फॉलोइंग आपण पाहतोय. काय सांगाल श्रेयस गुप्तेची इतकी मोठी फॅन फॉलोइंग का? नक्की श्रेयस गुप्ते कल्याणचा एक चांगला प्लेअर आहे. आणि खरं तर श्रेयस गुप्तेचा इतका बॅनर कटआउट वगैरे तुम्ही घेऊन आलात आणि इतका सपोर्ट श्रेयससाठी, काय कारण त्यामागे? नक्कीच म्हणजे याच्यापेक्षा मोठा बॅनर बनवलेला, पण तो काही गाडीत बसला नाही. भरपूर शुभेच्छा. वन साइड हिरो कल्याणचा वंडर बॉय श्रेयस गुप्तेची फॅन फॉलोइंग बघा. मॅच स्टार्ट होते, जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर, वाईट बॉल. डू ऑर डाय मॅच आहे. जो जिंकणार तोच क्वालिफाय होणार. आणि बघायचं दोघांमध्ये हा संघर्ष सुरू आहे. अजिंक्य साई बिलिव्हर्स वर्सेस R1 स्पोर्ट्स मध्ये ही फाईट. पहिला चेंडू वाईट बॉल. धावसंख्येत धावसंख्या 1. गोलंदाज सज्ज. समोर किरण शिंदे. ऑफ ड्राईव्ह तिथे क्षेत्ररक्षक बरोबर समोर आहे. मिसफील्ड झाली त्या ठिकाणी. चान्स भेटला स्ट्राईक रोटेट करण्याचा. खातं उघडलं एका धावेने फलंदाज किरण शिंदेने. गोलंदाज बघतो गोलंदाजी मार्गावर पहिले षटक घेऊन आले म्हणजेच ओमकार. ओमकार पुढचा चेंडू घेऊन समोर अतुल उभा आहे. ऑन ड्राईव्ह तिथे क्षेत्ररक्षक आहे. क्विक सिंगल करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि सफल सुद्धा होतोय तो प्रयत्न. स्ट्राईक रोटेट. एक वाईड 2 सिंगल. धावसंख्या 3. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले सुरू असताना बॉलिंग मार्कवर म्हणजेच गोलंदाज ओमकार. राऊंड विकेट अटॅक करतोय. समोर आहे किरण शिंदे.
स्टेप आउट होऊन चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी गोलंदाज स्वतः अतुल पुढे सरसावला तर रनआउटची संधी आहे. होत आहे काय, चुका भरपूर होत आहेत, ओव्हर एक्साइटेड होत आहेत खेळाडू आणि ओव्हर एक्साइटमेंट बघतोय की चुका भरपूर होत आहेत त्या मुवमेंटला. या चुका तुम्हाला अशा महत्त्वाच्या मुवमेंटमध्ये महत्त्वाच्या सामन्यामध्ये तेव्हा तुम्हाला त्या थांबवावे लागतील. चुका करून चालणार नाही. बघतोय की मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी, कारण पॉईंट टेबल आता जर आपण बघितलं आतापर्यंत या अगोदर दोन्ही संघांनी मात्र 2-2 सामने जिंकलेत, एक विजय एक पराभूत, 2 पॉईंट त्यांच्याकडे. त्यामुळे आता ही मॅच डू ऑर डाय आहे, जिंकेल तोच क्वालिफाय होईल. ओंकार पुढचा चेंडू घेऊन समोर अतुल तयार, धावसंख्या 4. ऑप्शनच्या बाहेर चेंडू सरळ रेषेत निघून जातो, पंचाचा इशारा वाईड बॉलचा येतोय. अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या आपण बघतो धावफलकावरती 5 धावा. किरण शिंदे अतुलमध्ये काही चर्चा सुरू आहे. पावमध्ये बघूया आता अजून किती धावा ते जमा करतील. एक एक्स्ट्रा कव्हर ठेवला डीपमध्ये, एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवला डीपमध्ये. अतुल साडी पुढचा चेंडू ओंकार सावंतचा, ओंकार शिंदेचा ऑन साईडला, बॅक टू द बॉलर, समोर खेळण्यासाठी भाग पाडलाय, संधी देत नाहीये पॉवर प्लेमध्ये मोठे फटके मारण्याची. त्यामुळे चांगला प्रयत्न सुरू आहे ग्राउंडच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये. अजिंक्य साई बिलीव्ह करतात जिंकण्यामध्ये, तो संघ अजिंक्य साई बिलीव्हर्स. चेक केलं बॅट्समॅन एक्झॅक्टली कुठे जाऊ शकतो, कुठली पोझिशन घेऊ शकतो. ओंकार शिंदे ऑन ड्राईव्ह, चांगला फटका, अप्रतिम टायमिंग, पॅडल स्वीपचा फटका, सीमारेषे बाहेर चौकार. फलकावर षटक क्रमांक आपण बघते की पहिलं मार्गस्थ आहे, पॉवर प्ले सुरू आहे, चौकार आले अतुलच्या बॅटमधून, फटका बनवला त्या ठिकाणी. मागे जात असताना ऑन साईडला पॅडल स्वीप, अप्रतिम टायमिंग, व्हॉट अ शॉट, चाबुक शॉट, सीमारेषे बाहेर चौकार. धीरे 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 सैया जी सामने बैठे जाम पीरे पीरे पीरे, मटकाऊं मैं कमरिया धीरे 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 सैया जी सामने बैठे. एका षटकाचा खेळ समाप्त होते, पॉवर प्ले संपलाय. मंडेटरी पॉवर प्ले, धावसंख्या 13, सुरुवात चांगली. 2 खणखणीत चौकार आपण अतुलच्या बॅटवरून बघितले शेवटच्या टप्प्यामध्ये, शेवटच्या 2 चेंडूवर. आणि बोली मार्गवर षटक क्रमांक 2 घेऊन येतोय तो हर्षल. कल्याण प्रीमियर लीग सीझन 5 डे 2, लास्ट मॅच, लास्ट गेम. शेवटच्या टप्प्यात आम्ही आहोत. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि ही मॅच संपल्यानंतर कुठल्या संघासमोर खेळ याचा आपण ऑलरेडी शेड्यूल बनवलेला आहे. फक्त त्यामध्ये अजून 2 संघ फक्त कन्फर्म होणं बाकी आहे. टेबलमध्ये टॉप कोण करणार, बॉटम कोण करणार यावर आता लक्ष असणार आहे ग्रुप सी मध्ये खास करून. गोलंदाज सज्ज हर्षल, ऑफ ड्राईव्ह, चांगला फटका, तिथे क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, बॅकअप त्या ठिकाणी येईल तोपर्यंत बघायचं आहे. एक धाव कंप्लीट. फक्त मॅच नंबर 1 याच्यामध्ये आपल्याला नेट रन रेटवर डिसाईड करायचं आहे की कुठला संघ इथे रेजिंग बुल्सच्या समोर खेळेल. लक्षात ठेवा उद्या सामने जेव्हा सुरू होतील सुपर 8चे मॅचेस एक्झॅक्टली 11 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. रेजिंग बुलचा पहिला सामना त्यामुळे 11 वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. ओ क्लीन बॉल, 3 फळा उद्ध्वस्त, विकेट फॉर हर्षल, फलंदाज बाद. पुन्हा एकदा अनाउन्समेंटमध्ये मी
करेक्शन करतोय. अनाऊन्समेंट अशी आहे की जे 8 संघ क्वालिफाय होणार आहेत त्या 8च्या 8 संघांनी बरोबर 11 वाजता रिपोर्ट करायचं आहे. उद्या सकाळी 11 वाजता रिपोर्ट करायचा आहे. लक्षात ठेवा, सर्व स्क्वॉड पाहिजे. जे स्पर्धेमध्ये खेळत खेळाडू तो पूर्ण स्क्वॉड पाहिजे. रेजिंग बुल्स, मायरा स्ट्रायकर्स, अधिरा 11, रिया 11, लेट राकेश ढोणे, स्वराज्य स्ट्रायकर्स, जॉर्ज फायटर, आणि बघायचं या सामन्यात आता कुठला संघ येतो त्यांच्यासमोर. गोलंदाज सज्ज हर्षल, बॅटिंगसाठी फलंदाज नवीन आलाय. जबरदस्त टायमिंग, चांगला फटका, निश्चितच काय डायरेक्ट हिटचा प्रयत्न, क्विक सिंगल कंप्लीट केली आहे चेंडूवर. एक गडी बाजऱ्या मैदानावर आपण बघतो R1 स्पोर्ट्सचा. धावसंख्या बदल जशा बरं आपण बघितलं की जेव्हा ड्रॉ झाले होते फिक्सर आपण ऑलरेडी सांगितलं होतं A1 वर्सेस C2 अशी पहिली मॅच असणार आहे. ग्रुप एमध्ये रेजिंग बुल्सने मात्र टॉप केलं होतं. ग्रुप सीमध्ये तर बघायचं आहे की बॉटमला कोण आहे, त्यांच्यावर ते खेळणार आहेत. त्यानंतर सेकंड मॅच B1 वर्सेस D2. हो हो, काय फटका आहे, सीमारेषेवर नो बॉलचा इशारा पंचांचा. त्यानंतर चौकार. सेकंड मॅच असेल ती उद्या दिवसामध्ये मायरा स्ट्रायकर्स वर्सेस अधिरा 11 म्हणजेच B1 वर्सेस D2. तिसरी मॅचचा रिझल्ट येणं बाकी आहे. रिया 11 वाट बघते की कुठला संघ आमच्यासमोर फाईट करेल. तर चौथ्या मॅचमध्ये D1 वर्सेस A2 म्हणजेच लेट राकेश ढोणे वर्सेस स्वराज्य स्ट्रायकर्स. रिपोर्टिंग टाईम 11 वाजता. ऑप्शनच्या बाहेर चेंडू सरळशेत निघून जातोय. लेफ्ट केला चेंडू, सरप्राईज डिलिव्हरी फ्रॉम हर्षल. राऊंड विकेट हर्षल. रिव्हर्स अटेम्प्ट करायचं, टायमिंग जमलं नाही चेंडूवर. शैलेश ओझरकर तिथे येतोय. पंचांचा इशारा बघूया. 18 चेंडूवर येतो म्हणजे लेग बाईज. या षटकात अजून एक महत्त्वाची अनाउन्समेंट इथे करणार आहे मी उद्याच्या दिवसासाठी. धावसंख्येत भर धावसंख्या बहुती जाऊन पोचली ती 21 वर 21. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. R1 स्पोर्ट्स. बॅटिंगसाठी मग तो स्ट्रायकिंगला फलंदाज आला म्हणजेच स्वप्नील गायकवाड. कन्फर्म केलं बॅट्समन कुठे येऊ शकतो, कुठली पोझिशन घेऊ शकतो, कुठे फटके खेळू शकतो. त्यानंतर दोन्ही फलंदाज एकत्र येऊन चर्चा करतात स्वप्नील गायकवाड आणि किरण शिंदे. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 21 धावा धावफलकावर आहेत. 1 गडी गमावला आहे R1 स्पोर्ट्स या टीमने. पुढचा चेंडू फील्डमध्ये चेंजेस. एक खेळाडू आतमध्ये आणलाय, एक खेळाडू मागे पाठवतोय. शैलेश ओझरकर करतो डीपमध्ये बॅकवर्ड पॉईंटला. 1 मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये हर्षल. स्वप्नीलसाठी हा चेंडू होता. क्या बात आहे, ट्रॅप होता या ठिकाणी. दबाव आणलाय पूर्णपणे, प्रेशर टाकलाय. निर्धाव चेंडू. तर अनाउन्समेंट अशा प्रकारे आहे, जे उद्या दिवसामध्ये जे संघ खेळणार आहेत लक्षात ठेवा, जे जे संघ क्वालिफाय झालेत सगळ्यांचा टायमिंग आहे. रिपोर्टिंग टायमिंग बरोबर 11 वाजता. 11 वाजता कुठलाही संघातला खेळाडू जो कमी असेल पेनल्टी लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. ही स्पर्धा अत्यंत शिस्तप्रिय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. कठोर नियमांसाठी ओळखली जाते. फिल्डिंग टीमने इम्पॅक्ट प्लेअर घेतला आहे फिल्डिंग टीमने. तर कठोर नियमांसाठी ओळखली जाते, पेनल्टीसाठी ओळखली जाते. आपण पहिल्या दिवसापासून बघतो की पेनल्टी इम्प्लिमेंट करत आहोत प्रत्येक टीमला. जिथे मात्र आपण बघतो की काही चुका असतील, प्लेयर्स कमी असतील, आपण पेनल्टी इम्प्लिमेंट केली आहे. तर उद्याचा दिवस इम्पॉर्टंट आहे, स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. कुठलाही संघ स्वतःला पेनल्टी लावून घेऊ नका. त्यामुळे जे संघ उद्या दिवसात जे क्वालिफाय झाले त्यांना सगळ्यांचा रिपोर्टिंग टाईम आहे सकाळी बरोबर 11 वाजता. सकाळी 11 वाजता उपस्थित राहायचं आहे पूर्ण स्क्वॅड घेऊन. गोलंदाज पुन्हा एकदा ओंकार शिंदे, समोर किरण शिंदे. शिंदे वर्सेस शिंदे. राऊंड विकेट. ओ क्या बात है, यॉर्कर. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. किरण शिंदेला भांबावून सोडणारा चेंडू होता हा.
अप्रतिम भन्नाट यॉर्कर. रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता पण काहीच इथे मात्र साध्य झालं नाही. डॉट बॉल. धावसंख्या 21. षटक क्रमांक 3 सुरू आहे. राऊंड विकेट. पाहायला चेंडू ब्रश झाला आहे. मागे जातोय चेंडू. अंदाज चुकला किरणचा. अप्रतिम डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी. कल्याण प्रीमियर लीग सीझन 5 डे 2 लास्ट मॅच. उद्या उरले ते एकूण 8 सामने दिवसामध्ये. 8 नाही 8 आपण सुरुवातीच्या बघणार आहोत. त्यानंतर 2 सेमीफायनल एक फायनल. 11 मॅचचा शेड्यूल आहे उद्या दिवसामध्ये. सात मॅच आहे. माफ करा 7 मॅचचा शेड्यूल आहे. 8 टीम. एक एक्झिबिशन मॅच सुद्धा उद्या आहे काय आहे या स्पर्धेमध्ये अंतिम दिवसामध्ये, जी दरवर्षी या स्पर्धेत आपण बघतो. पुढचा चेंडू. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. फॉलो थ्रू मध्ये बघा काय स्टॉप केलंय, काय पॉज केलंय. गुड फिल्डिंग बाय ओमकार शिंदे. शिंदे वर्सेस शिंदे ही टक्कर होती या मोमेंटला. त्याचं उत्तर देतोय तो ओमकार शिंदे. धावसंख्या 22. 22 धावा. स्ट्राईक एंडला स्वप्नील गायकवाड. चांगला फटका. रिव्हरचा रनआउटची संधी पण फलंदाज पुन्हा मागे जातोय. गुड फिल्डिंग. इम्पॅक्ट प्लेअर. आपल्या फिल्डिंगच्या माध्यमातून इम्पॅक्ट टाकत असताना निर्धाव चेंडू. दबाव आता मात्र R1 स्पोर्ट्सच्या फलंदाजांवर. अजिंक्य साहेब बिलिव्हर्स इथे मात्र करत असताना खूप चांगलं कॉन्टेस्ट. डू ऑर डाय मॅच आहे दोघांसाठी. इनसाइड एज. विकेट किपर हात चेंडूच्या खाली. करण पाटील. मॅग्निफिसंट बॉलिंग. ओमकारच्या हातामध्ये दिलंय दुसरं षटक आणि का दिल्याचं उत्तर तो देतोय R1 स्पोर्ट्सला. अत्यंत कंजूस गोलंदाज आहे ओमकार शिंदे. धावा खर्च करत नाही. आतापर्यंत 5 चेंडूत फक्त एकच धाव खर्च केली या गोलंदाजाने. सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग. ऑफ ड्राईव्ह. गॅप खूप मोठा आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. रनआउटची संधी पण पुन्हा मागे जावं लागेल. एकच धाव. व्हॉट एफर्ट. मॅग्निफिसंट फिल्डिंग एफर्ट. कोळशेवाडीतनं भरपूर दांडगा सपोर्ट आपण बघतोय शैलेश उजरकरच्या टीमला. अजिंक्य साहेब बिलिव्हर्सला.